समोसा वडापाव खाऊन कंटाळा आला असेल तर ही नवीन रेसिपी ट्राय करू शकता। अगदी झटपट होते आणि खायला इतकी टेस्टी लागते ना, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडीची आहे। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे अगोदर बटाटे मी उकडून घेतलेले आहेत। उकडल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर एका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत आणि इथे मी लसूण आणि अद्रक खलबत्त्यात ठेचून टाकलेले आहे। त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर काही मसाले टाकून घेतलेले आहेत, लाल तिखट, हळद आणि धना पावडर। ते मसाले पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत, पूर्ण मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर टाकायचं आहे कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आपला मसाला रेडी झालेला आहे। त्यानंतर इथे मोठी वाटी एक मैदा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, तेल टाकायचं आहे आणि तेल पूर्ण मैद्याला लावून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर गोळा 5 मिनिटं भिजत ठेवायचा आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे। तर ते एक मोठी चपाती लाटल्यानंतर पूर्ण तेल चपातीला लावून घ्यायचं आहे। वरून मैदा अशा प्रकारे स्प्रेड करायचा आहे आणि आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे। छान पुडदे सुटतील, छान असा कुरकुरीत होईल म्हणून आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। तर इथे चाकूने कट करण्याऐवजी मी इथे दोऱ्याने कट केलेला आहे, एकदम परफेक्टली कट झालेला आहे। त्याच्यानंतर एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे। पुरीमध्ये सारण भरायचं आहे आणि अशा प्रकारे बंद करून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे सगळं आपल्याला बनवून घ्यायचे आहे। तर मी ते सगळ्या प्रकारचे बनवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे। गरम गरम तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर कलर छान येऊपर्यंत, कुरकुरीत येऊपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता एका साईडने तळलेलं आहे, दुसऱ्या साईडने पलटवून घेते आणि दुसऱ्या साईडने पण छान असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर इथे मी तळून घेतलेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे। आता काढायचं आपल्याला बाहेर। तर बिलकुल तेलकट होत नाही, तेल पित नाहीत, एकदम छान असे आणि कुरकुरीत होतात। तर पाहू शकता हे रेडी झालेले आहेत। आता सगळे बाहेर काढते आणि राहिलेले अशाच प्रकारे तळून घेते। तर पाहू शकता मी इथे बाहेर काढलेलं आहे, एकदम छान झालेले आहेत, कलर वगैरे खूप छान झालेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत। नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। बाय बाय।